हरि श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं तो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरुकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारतांतू भीष्म परमांतू देवानं भगवद्गीता अर्जुनाक उपदेश करतर आशिल्ले पळयतर आशिल्लीची 12 अध्यायपर्यंत जाल्ला. आतां 13 अध्यायो ताका वेदव्यासानी क्षेत्र क्षेत्रज्ञ योग म्हणून सांगून नांव दिलां. ते 12 अध्यायांत देव भक्तांगे लक्षण सांगून कळ्ळें. हांव कशी सांगला त्याची रितीर हे तोक्तमपुरी उपासत कशी सांगला त्या रितीर देवाल उपासन करताच की कशी श्रद्धेरी देवूची सर्वश्रेष्ठ म्हणून देवाला वैरी मन देऊन कोण उपासन करता की त्या भक्ताची मेगेल मस्त प्रितीचे म्हूण. आतां क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग पळोवया. निचावनो गीतेंतू भगवद्गीतेंत 18 अध्याय 6 अध्यायाचे 3 गुंपू केला. षटक म्हणटाचे कळ्ळें. प्रथम षटक द्वितीय षटक तृतीय षटक. आतां प्रथम षटक जाल्ला द्वितीय षटक जाला. आतां तृतीय षटकांत उरले सुरवे अध्याय आमी आतां पळयतर आसा जाल्यार ह्या क्षेत्र क्षेत्रज्ञ योगांत मागशीचे 12 अध्यायांत कसले सकड सांगला पळय तेचे हांगा उपास पुनर एक पंत सांगल्या वरी जाता कळ्ळें. साधारण 12 अध्यायांत कसले शास्त्रप्रमेय सांगला कृष्णानं ताजी एक संग्रह 13 अध्यायांत केला म्हूण येता पळय. सुरवेक 2 अध्यायांत त्रैगुण्य विशया वेदांनी त्रैगुण्यो भवार्जुन म्हूण सांगून ताका अर्जुनाक देवाल विशयांत ज्ञान कशी पावचे ज्ञान साधना कशी करचे म्हूण म्हणलेले. संचे अध्याय थंय सांगला. 2 अध्याय दुखून संचे अध्याय थंय कळ्ळें. 2 षटकांत म्हणल्यार 7 अध्याय दुखून 12 अध्याय थंय परमात्माले विशेष ज्ञान सामान्य ज्ञान स्वरूप महिमा हे पुरे सांगला. तांतू 11 अध्यायांत 10 अध्यायांत परमात्मा तागेली विभूती सांगता. ते आयकून 11 अध्यायांत अर्जुनाक देवा पळोवका म्हूण दिसता. देवा तो दाखयता. मेगेल भक्तांक मात्र हे सुदूरदर्श जावन असोचे रूप पळोवचें मेळचें म्हणटा. तरी अर्जुनाक भक्त कशें सुका म्हूण म्हळ्यार एक संशय मना येता. देव 12 अध्यायांत भक्ताल आनी भक्तीचे विशय सांगता कळ्ळें. तशी आतां 13 अध्यायो. हे 13 अध्यायांत अर्जुन सुरवेक देवाला गीता प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद् वेदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव म्हूण म्हळ्यार सांगता तो. केशव म्हूण म्हळ्यार क आनी ईश दोग जाणांक प्रवर्तन करतलो म्हणून. क म्हळ्यार ब्रह्म ईश म्हळ्यार रुद्र. तो सांगता आसा हे देवा तूं ब्रह्मरुद्रा समीत प्रवर्तन करतलो. प्रवर्तन करचें म्हळ्यार ब्रह्मरुद्राल करीन समीत ब्रह्मरुद्रांक नियामक जावन ब्रह्मरुद्राल करीन कसलं काम करो का ते करयतलो तूं तशें जावन तूं केशव म्हूण. हे कृष्णा प्रकृती जीव जीव म्हळ्यार हांगा पुरुष पुरुषाक म्हळ्यार प्रकृतीन पुरुषं चैव म्हळां न्हय पुरुषाक जीव म्हूण लेखूं येता कळ्ळें. क्षेत्र क्षेत्रज्ञ आनी ज्ञान साधन आनी ज्ञेय ज्ञानाक कसले विशय जावं कपडे ताका ज्ञेय म्हणचें. हे म्हाका तूं सांगका म्हूण पळय. आतां हे विशय सांग न्ही म्हूण मे सुरवे 12 अध्यायांत हे आयला तसल्या ते अर्जुन विसरलो न्हय. तांतू आनी कितें घट्ट करून घेवच्या मनांत
वापस दवाल करीन ऐकून घेतल्या मन आणि तो गट्टी उरता म्हणून सांगून तो म्हाका वापसय त्या विशयी सांग म्हणून निमगिता पण हांगा एक आमी उडगास दवरका हांगा प्रकृती म्हळ्यार हाजी पशी फुडेची सांगला चित्त प्रकृती आनी अचित्त प्रकृती म्हळ्यार पराप्रकृती आनी अपराप्रकृती पराप्रकृती लक्ष्मी अपराप्रकृती म्हळ्यार हांगा जड चेतनात्मक जीव जत पळय त्या प्रकृती कळवा दोन बगेचे म्हूण जालें आतां पुरुश म्हणलें पुरुष हाजे पशी फुडें आमी जिवाकय आत्माकय म्हळ्यार आत्माकय परमात्माकय पुरुष म्हणून म्हणटाची म्हूण तसल्यार पुरुशय दोनी बगे आतां प्रकृती पुरुश म्हणून म्हणटना प्रकृती चित प्रकृती लक्ष्मी जाल्यार थंय पुरुश म्हणून म्हळ्यार परमात्मो तेची अचित प्रकृतीक म्हळ्यार अपरप्रकृतीक हांगा प्रकृती म्हणून सांगतना थंय पुरुष म्हळ्यार जिवात्मो म्हणून लेखूक आमी कळ्ळें जाल्यार हांगा क्षेत्रज्ञान तो पुरुश म्हणून म्हळ्यार जिवात्माल विशयूची सांगला म्हूण सांगून आमी लेखूक त्या मुखारी आमकां अध्याय पळयतना कळटा कळ्ळें परमात्मा ताका अर्जुना उत्तर दिता इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमिति अभिधीयते एतद्यो वेति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः अर्जुना हे शरीराक क्षेत्र म्हणटाचे हे क्षेत्रा विशय म्हळ्यार शरीरा विशय कोणाक गोत्तच की ताका क्षेत्रज्ञ म्हूण म्हणटाची म्हूण कळ्ळें आतां क्षेत्र आनी क्षेत्रज्ञ म्हूण म्हणलेलें कसले कत्री आयली तें म्हळ्यार पळय क्षेत्रा विशय कोणाक कळटा म्हळ्यार हांगा मोक्ष मेळची पुरुषाक त्या क्षेत्रा विशयी कळटा स्वरूप ज्ञान म्हणटाचे जाल्यार हांगा क्षेत्रज्ञ म्हणून म्हणला परमात्माकच म्हूण आमी कसले लेखूका म्हूण म्हळ्यार क्षेत्र ते जिवात्माक त्या शरिराचे विशय थोडे कळ नासता कळ्ळें हे जन्मांतले तांतूय थोडेचे आनी जेवचे कसले कळ नासना जाल्यार त्या क्षेत्रा विशय ते क्षेत्र ते जिवात्मा कसले दिल्ले फुडें जिवात्म खंयचें क्षेत्र आशिल्लो आनी ताका कसलें क्षेत्र मेळटलें पूर्वापर म्हणटा पळय पुरे कळलेलें परमात्माक देखून आनी तेंच क्षेत्र आतां आमकां मनुष्य शरीर दिला हें क्षेत्रा विशयी परमात्माक कळलेलें देखून आमगेल्या पेशी चड इत्या म्हळ्यार आमकां सांगनासतना पास्ट टेन्स थोडे उडगस आसचे पूण आतां प्रेजेंट आमकां कळटरस जाल्यार आनी फ्युचर कसं जाता तें आमकां कळना जाल्यार परमात्माक पास्ट प्रेजेंट फ्युचर भूत भव्य भवत प्रभू खंयचे हे जन्मांतूल मात्र न्ही आज पास्ट म्हळ्यार पूर्व पुरे जन्म प्रेजेंट आतां जन्म फ्युचर म्हळ्यार आनी येवचे जन्म पुरे परमात्माक गोत्तस देखून ते क्षेत्रा विशय ताका ते जिवाक खंयचे जन्मा खंयचे क्षेत्र मेळटा हे विशय परमात्मा मात्र कळटा देखून आमी हांगा क्षेत्रज्ञ म्हळ्यार परमात्मा म्हणून सांगून लेखूका कळ्ळें परमात्मा ज्ञान आमकां मेळका जाल्यार हें पळय आमी शिकूंक जाता परमात्मा क्षेत्रज्ञ तशें आतां एक पंत क्षेत्रज्ञाक अर्थ करून घेवका आमी म्हण जाल्यार आमकां सुरवेक आमगेलें क्षेत्र स्वरूप ज्ञान येईल जेन्ना मात्र परोक्ष ज्ञान येता कळ्ळें क्षेत्रज्ञान आयल्यार क्षेत्रज्ञाल ज्ञान मेळटा तशें जावन परमात्माले क्षेत्रज्ञत्व हे अध्यायांत विवरण केलां म्हूण आमी कोणें कृष्णान सांगूं येता आतां इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमिति अभिधीयते म्हणलें हें शरिराक क्षेत्र म्हणचें शरीर शब्द श्र आनी ईर दोन्ही धातू एक श्र एक ईर हे दोन धातूचे निष्पन्न म्हूण येता श्र हिंसायाम ईर प्रेरणे श्र म्हळ्यार हिंसायाम ईर म्हळ्यार प्रेरणे म्हळ्यार आतां प्रकृती कळ्ळें प्रकृतीची 14 तत्व ते जिवाक देह इंद्रिय पुराय ते प्रकृतीची 14 तत्वां निमती देह इंद्रिय मेळचे नवे आतां श्र हिंसायाम म्हळ्यार क्षेत्र मेळ्ळें प्रकृतीची तत्व पुरे मेळ्ळू ते जिवाक एक शरीर मेळ्ळें शरिरात तो कसो भोगता ते पुरे एक नमने ताका कष्टय आस सुखय आस एक रितीन कसो कीस कडेन भोगता जाल्यार ते शरिरा दुखून एक दीस भायर बसता ते एक नमने ताका हिंसा म्हळ्यार जनन येवचें एक हिंसा मरण मेळचें एक हिंसा तशें जावन शर म्हळ्यार परमात्मान हे श्र हे हिंसास पळय जनन आनी मरण म्हळ्यार हिंसा परमात्मानाची ईर प्रेरण करचे देखून शरीर म्हूण जालें शर च तत् ईरम च शरीर म्हूण जालें आनी क्षेत्र म्हणचे जाल्यार स्थीयते अत्र भगवता इति क्षेत्रम आतां आमी शरिराक क्षेत्र म्हणटाची थंय परमात्मो आस शरिरांत आतां खंयचे केस कडेन देवस्थान
तीर्थक्षेत्र नव्हे क्षेत्र परमात्माला क्षेत्र व्हड देवस्थानाक तिरुपती क्षेत्र कळवा गुरुवायूर क्षेत्र तशी म्हणची नव आम्ही पंढरापुर क्षेत्र तशी आमगेल बंटवाळाकय वटपुर क्षेत्र म्हणून म्हणटाची पुरे क्षेत्राची इत्याक थई परमात्मो अस स्थियते अत्र भगवता खई परमात्मो अस थई पुरे क्षेत्र म्हणजे गर्भगुडी भितर परमात्मो असता तश्चावनु त्या देवस्थान त्या जागो देवस्थान जागाक क्षेत्र म्हणटाची तशीची आमगेले देहांतूय परमात्मा असता देखून देहाक क्षेत्र म्हणजे समाची म्हणलेक येतं कळवे जाल्यार ते क्षेत्र कोणाक गोत्तस ताका क्षेत्रज्ञ म्हणून म्हणटाची नव्हे आता ते शरिरा विशयी कोणाक गोत्तस क्षेत्रज्ञ म्हणटा केलाव जनाक क्षेत्रज्ञ जीव नमे म्हणटाचे जीवा क्षेत्रज्ञ म्हणीत नमे इथे म्हळ्यार तागेल विशयी त्या जीवाक गोत्तस्त नमे तरी हांगे एक संशय येता क्षेत्रज्ञ म्हळ्यार जीव की परमात्मा म्हणून ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಜೀವಾಕ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ವಿಷಯ ತಾಣೆ ಆಸೂಚಿ ಕ್ಷೇತ್ರ ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟ ಕಳ್ತತ್ತ ಒಳ್ಳೆ ಆ ಸಂಗ್ಲಾಪಳೆ ಜಲರಿ ಪೂರೆ ಕಳ್ನ ಫ್ಯೂಚರ್ ಕಳ್ನ ನಮೇ ಆಮೇಲೆ ज्योतिषाला वचन निमगेलरी कळना जिवाक क्षेत्रज्ञ म्हणून सांगच्या जायना म्हण म्हणटा सांगाचार्य इतक म्हण म्हणारे क्षेत्रज्ञो भगवान विष्णु नहि अन्य क्षेत्र मंजसा वेत्यसौ भगवान ज्ञेयो व्यक्ता व्यक्त विलक्षण म्हणारी एक वेदांत प्रमाणस कसं नाही म्हण म्हणारी सर्वोत्तम जावन सुजो भगवंतुची क्षेत्रज्ञ भगवान विष्णु हो मुख्य जावन क्षेत्रज्ञ कोण म्हळ्यार सर्वोत्तम जावन सुचो भगवान तो कळवे इतक म्हणून म्हळ्यारी सर्व विषयी परमात्मा गोत्तशिल्वरी जीवात्माक गोत्तसना तशी व्यत्यसो भगवान ज्ञेय व्यक्ता व्यक्त विलक्षण तक्का व्यक्त म्हणून म्हणटाची अव्यक्त म्हणून म्हणटाची कळवे व्यक्त देव व्यक्त इवै ಅವ್ಯಕ್ತ ಇವೈ ವ್ಯಕ್ತಾವ್ಯಕ್ತ ಅದಕ್ಕೂ ಮಿಂಗಡು ಇವೈ ವಿಲಕ್ಷಣ ಇವೈ तश्चावनो ज्ञानिक ज्ञानी जन परमात्माक क्षेत्रज्ञ म्हणीत शिवाय जीवात्माक क्षेत्रज्ञ म्हणून सांगू जायना म्हणून आता क्षेत्रम ज्ञानाती इति क्षेत्रज्ञ तशें रे पूर्ती जावन शरिरा विशयी कळचे कोणाक म्हणून म्हळ्यार परमात्मा मात्र मुखार हे आमकां स्पश्ट कळटा तो सांगता क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञ योहो ज्ञानम यत् तू अज्ञानम मतं मम हे अर्जुना सकल क्षेत्रांतू म्हळ्यार सकल शरिरांतू आवची क्षेत्रज्ञ इत्याक म्हळ्यार क्षेत्र आनी क्षेत्रज्ञाले यथार्थ ज्ञान कोणाक कळटा पळय तेची तत्वज्ञान म्हणून सांगचे आम क्षेत्र आनी क्षेत्रज्ञाल विशयी कोणाक म्हळ्यार जीवात्मनी परमात्माल विशयी कोणाक समीचीन जावन सम जावन यथार्थ जावन कळटा त्याची ज्ञान श्रेष्ठ म्हणून सांगून हांव म्हणटा म्हळ्यार आतां क्षेत्रज्ञाक जीवाक क्षेत्रज्ञ म्हणून साध्य ना म्हण हाजे पयशे आमी पळयले म्हळ्यार अल्प क्षेत्रज्ञान असो ताका जाल्यार परमात्माक सर्व विशय गोत्तस आतां जीवात्माक तागेल म्हळेले क्षेत्रा विशयी मात्र गोत्तस जाल्यार परमात्माक तांणी सृश्टी केलेले सर्व क्षेत्राचे विशय गोत्तस आनी मान्य तांतो पूरयन्ति परमात्मो आमास जावन आसता म्हळ्यार स्थियते यत्र भगवता म्हूण म्हळां न्हय खंय परमात्मो राबला त्या क्षेत्रम सर्व जिवांतूय परमात्मो आसाची आसा आतां जिवूची क्षेत्रज्ञ म्हूण लेखल्यार जीव तागेल शरिरा मात्र आसता न्हय ताका दिल्लेल्या शरिरांत वरलेल्या शरिरांत आसता ना न्हय जाल्यार परमात्मो सर्व शरिरांतूय आसता आनी त्या सर्व शरिरा विशयी ताका कळटा देखून क्षेत्रज्ञ म्हूण आमी परमात्माक सांगयता कळ्ळें मागीर एक जिवाक आमी अमुख्य क्षेत्रज्ञ म्हूण येता मुख्य क्षेत्रज्ञ मात्र परमात्मोची तरी ह्या क्षेत्र आनी क्षेत्रज्ञाल विशयी तात्वीक जावन कोण अर्थ करून घेता पळय तांकां मात्र मोक्ष साधन जाता म्हणलें येता प्रकृती आनी प्राकृत रुपाचे समग्र ब्रह्मांड क्षेत्र म्हणून लेखूं येता आमी आतां आमगेले पिंडांड हें क्षेत्र जाल्यार हाजेय क्षेत्रज्ञ परमात्मची समग्र सृश्टी ಒಟ್ಟು जाल्यार ब्रह्मांड पळय त्यांचे एक क्षेत्र म्हण लेखल्यार सर्व कडेन परमात्मा आवास जावन आसता देखून थंय सगळे ब्रह्मांडांत परमात्मा आसा सगळे ब्रह्मांडा विशयी परमात्माक गोत्तस तशें जावन परमात्माक क्षेत्रज्ञ म्हणून म्हणचें कळ्ळें तशें आमी
विश्वरूप दर्शनांत पळयलें न्हय सगळे विश्व परमात्माक एक शरीर तसल्या रे परमात्मो सगळे विश्वाक आत्मशी आसा म्हूण लिखूं येता तशी शरिरांत पळय प्रतिक्रिया जावका जाल्यार रे आत्माचे अधिष्ठान आसूं का न्हय परमात्माले अधिष्ठान आसूं का परमात्मनी मुख्य प्राण शरीर ಅದಕ್ಕೊಂದು ಚಮಕಲ್ म्हणजे आत्मा रब्बनाते आत्मा ही भायर वता तशी आत्माचे अधिष्ठान असल्यार मात्र त्या क्षेत्राचे सर्व कार्य जाता तरी सर्व जगत्याचे सर्व कार्याचे प्रेरकू इरकू सकडी परमात्मूची म्हूण आमी म्हणटा जाल्यार तरी परमात्माले प्रवेश आदुकून न्हय विश्वांतू परमात्मा आशिल्ल दिकून न्हय सगळे ते विश्वाचे प्रवृत्ती व्यवहारा सकड जेवचे न्हय तशी विश्वाक परमात्मूची आत्मो तशें जावन विश्व परमात्माला शरीर म्हूण लेखूं येता तेचे ताणें सांगलें इदम शरीरम कमतेय क्षेत्रमिती अभिधीयते क्षेत्रज्ञम चापी माम विद्दी सर्व क्षेत्रेषु भारत म्हूण म्हणलें पळय हाजे खातीर म्हूण लेखूं येता कळ्ळें आमगेले देह क्षेत्र अभिमानी जीव क्षेत्रज्ञ जाल्यार निजावन क्षेत्रज्ञ म्हूण म्हणल्यार आमगेले देहाचे सर्व विशय गोत आशिल्लो परमात्मा म्हणून लेखुका तशी आतां देव सांगता ये विषय ऋषिभिः बहुधा गीतं छंदोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिः विनिश्चित्य या पुराय ऋषीने सांगला वेदांतूय सांगला या पूर्वजना गोत आशिल्लो विशय म्हणटा तो आतां महाभूतानी अनहंकारो बुद्धिः अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंच च इंद्रियगोचराः म्हूण म्हणटा तो म्हळ्यार प्रकृती अहंकार तत्व पंचभूत महाभूत अहंकारो बुद्धी अव्यक्त म्हळ्यार पळय तेंची प्रकृती अहंकार तत्व पंचभूत हे पुरे कळ्ळें आनी दश इंद्रिय पंच इंद्रियाणि दशैकम कळ्ळें दश इंद्रिय म्हळ्यार पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आनी च इंद्रिय गोचराः पंच तन्मात्रा हे पुरे ಒಟ್ಟು मेळून एक शरीर जाता कळ्ळें अशी जी हे पिंडांडा विशय जाल्यार ब्रह्मांडा विशय पळोवत जाल्यार प्रकृती अहंकार तत्व पंचभूत हे प्रकृती विकारात्मक जावन आशिल्ले सगळी चराचर विश्व त्या परमात्माल क्षेत्र म्हूण लेखूं येता कळ्ळें तशें जावन जगत सगळे जगाचे अंतर्यामी जगत्यांतू व्याप्त जावनूय आसा अंतर्यामी जावन आसा म्हळ्यार जगत्याचे भायर भितरचे पुरे अंश गोत आशिल्ले परमात्मो क्षेत्रज्ञ तशी आनी हांगा आमी क्षेत्रज्ञ म्हूण जिवा सांगू कसल्याक जायना म्हळ्यार तागेले शरिरा विशयूय ताका समग्र जावन गोतना कित्याक म्हळ्यार तो अस्वतंत्र तो क्षेत्रज्ञ न्हय म्हूण तशी भागवतांतूय सांगताची क्षेत्रज्ञ आत्मा पुरुष पुराण साक्षात् स्वयं ज्योतिरज परेश नारायणो भगवान वासुदेव स्वमाया आत्मन्यमदीयमान क्षेत्रज्ञ म्हळ्यार कोण पुरुष पुराण साक्षात् स्वयं ज्योतिरज परेश कोणा सांगची हें पुरय परमात्माकाची नारायणाकाची भगवान वासुदेव स्वमाया आत्मन्यमदीयमान स्वमायया तागेले मायेन तो आत्मन्यमदीयमान ताका तो अवतार घेवन येता तशें जावन जिवा दुखून भिन्न जावन आशिल्लो परमात्मो तोच क्षेत्रज्ञ म्हूण सांगून लेखूंक आमी आतां देव सांगता कसं न्ही म्हूण म्हळें सुरेख म्हणलें पळय यत् यत् तत् क्षेत्रम तिन्नी श्लोकांत तत् क्षेत्रम यच्च यादृक् च यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावाश्च तत्समासेन मे शृणु तो सांगता परमात्माले अवस्थान जावन आसूचें क्षेत्र ताजी स्वरूप कसं न्ही ताजी धर्म कसं न्ही कसं याक द्रक्ष तो ताजी धर्म कसं ते कशें चलता यद विकारी कसं विकार आस यतश्च यत कोण प्रवर्तन करता ते प्रवर्तक पुरुष कोण सच यो यत प्रभावाश्च तागेले प्रभाव कसं न्ही म्हळ्यार सामर्थ्य कसं न्ही हे पुरे तत् समासेन मे शृणु हे पुरे तुका संक्षिप्त जावन सांगता म्हणटा
आणि त्याची ऋषिबेगी बहुधा गीतम छंदोभिही विविधेही पृथक् म्हळरी हांव सांगचे पुरे प्रमाणभूतची या कसने अप्रमाण नाही प्रमाणशास्त्राचे असुचेची कित्याक म्हण म्हळरी एक क्षेत्र कसले म्हण म्हणलेले ऋषीन वेदान पूर्वजनान सांगला मात्र नाही ब्रह्मसूत्रान तोय सांगला म्हळरी ऋषीन सांगील विषयांत प्रमाण ऋग्वेदादी 4 वेद इत्या म्हळरी वेदार्थ सुलभ नाही शिक्षक त्या वेदार्थाक निर्णायक जावन सुचे ब्रह्मसूत्र परमात्म वेदव्यासान कळवे वेदव्यास अवतार घेवन येतना केलेले तेच जावन ब्रह्मसूत्र परम प्रमाण म्हणून म्हणताची अंत पुरे परमात्मूची क्षेत्रज्ञ सगळेची जगत्याची क्षेत्र म्हणून सांगून सांगिलस तशी आता क्षेत्राचे स्वरूप कसले ताजी विकार कसले ये पुरे सांगता नमे सांगता म्हणला नमे सुरवेक महाभूत आणि म्हणता महाभूत म्हळ्यार खंयचे पंचमहाभूत कसने भूमी उदक उज्जो वारे आकाशो मागीर महाभूतानी अहंकारो बुद्धी अव्यक्तमेवच अहंकार म्हळ्यार महत्तत्व म्हूण लेखवेत बुद्धी अंतःकरण अव्यक्त म्हळ्यार सत्वरज तमो गुणात्मक जावन सुचे प्रकृती दशैक इंद्रियाणी म्हळ्यार 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय दश एकम च अपास एक असतं खंयचे तें मन कळ्ळें इक्र इंद्रिय जाले मागीर इंद्रिय गोचराः म्हणलें कसं तें शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 तन्मात्रा तशी हे पुरे ಒಟ್ಟು जावन कळ्ळें संक्षिप्त जावन ताका महाभूतत्व म्हूण सांगून म्हणलें आतां आमकां सुरवेक आमी खंयचे इंद्रियाक कोण अभिमानी देवते आमगेल देहांत कितली तत्वाभिमानी देवतेसाची या पुरे आमी शिकून काडीत कळ्ळें कसले म्हण म्हळ्यार पळय हांगा परमात्मो सांगता खंयचे म्हण म्हळ्यार पळय आकाशाक अभिमानी महागणपती वायुक अभिमानी मुख्य प्राणाल पूतू मरीची म्हळाल वायू अग्निक अभिमानी वन्नी नामक अग्नि उदकाक वरुण भूंयक धरादेवी अहंकाराक अभिमानी रुद्र महत्तत्व अभिमानी देवते ब्रह्म अभिमानी म्हण म्हळ्यार आतां फॅन म्हणटा पळय आमी इंग्लिशान हिरो फिल्माचे हांगेले अभिमान तशें न्ही अभिमानी म्हळ्यार तांकां कंट्रोला दिला ते विशय तांगेला अधीन जावन आसा म्हूण सांगून महत्तत्वाभिमानी ब्रह्म म्हळ्यार महत्तत्व ब्रह्मान कंट्रोल करचें बुद्धीतत्वाभिमानी देवते उमादेवी अव्यक्त तत्वाक लक्ष्मी श्रीदेवी म्हणटाची मागीर इंद्रियांतू मनाचे अभिमानी 2 जण आसाची स्कंद आनी अनिरुद्ध कळ्ळें श्रोत्रेंद्रियाक अभिमानी चंद्र त्वकिंद्रियाक मरुतो चक्षुरेंद्रियाक सूर्यो जिह्वा म्हळ्यार रसनेंद्रिय ताका वरुणूची ताकाय घ्राणेंद्रियाक अश्विनी देवते वाक इंद्रिय अभिमानी अग्नि हस्ताभिमानी वायुसुत मुख्य प्राणालय चडू दोनी मरुतो पय्याक अभिमानी कळ्ळें यज्ञ आनी शंभू तन्नी शची इंद्राल चरडू कळ्ळें जाल्यार तांगेलांतू विष्णूला आविश्टता असं म्हणटाची पायू म्हळ्यार मल विसर्जन करता पळय ताका अभिमानी यम उपस्थ जननेंद्रिय म्हणटा पळय ताका अभिमानी रुद्र म्हळ्यार शिव आनी मनु तशी मागीर इंद्रिय विशयांत शब्द स्पर्श रस गंध रूप अस पळय ताका 5 जन रुद्राल पुत्र अभिमानी देवते म्हूण तशी दुःखाक अभिमानी देवते कली सुखाक अभिमानी देवते प्राणवायू धृतीक धैर्याक सरस्वती आनी भारती चेतना म्हणलेले चित्प्रवृत्ती म्हणटाची ताका श्रीदेवी म्हळ्यार लक्ष्मी म्हूण तशी मागीर तो देव अमानित्व अदंबित्व म्हूण सांगून अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांति अर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मा विनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तिषु मयि च अनन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम रतिः जनसंसदिः म्हूण सांगून 20
ज्ञानसाधनेचे 20 विषय अंग परमात्मान सांगला. कसं म्हण पळूया. एक जीवाक ज्ञान मेल का म्हणजे आता कसं कसं अर्हते सुका म्हणारी अमानित्वम आबची श्रेष्ठ म्हणून आत्मश्लाघन करणाशी रपचे. तशी धंब धंब अदंबित्वम धम्म म्हळ्या कसा म्हण कळणार अदंब म्हळ्या कसा म्हण कळता. धम्म म्हळ्या कसं गोसू आव निजावन अल्पूची ज्याला आव बारी होड मनीस म्हणून दाखवून घेवचे कळव्या म्हणटा पळ्या काही पण कुवाळ क्वचिता म्हणून निजावन उमेद ज्यान जाय ना जाल्यार रे हांव जत जत म्हणून दाखवून घेवचे जेव सांगून घेवचे ताका धम्म म्हणचे. हे धंब आश्चनज ज्याला अदंबित्व म्हणटाचे. मागीर अहिंसा कोणाक हिंस करनाशी रावचे. क्षांती म्हळ्यार सहनशीलता म्हणटाची. मागीर आर्जव आर्जव म्हळ्यार मन वाक काय कर्म मन वाक काय त्रिकरणपूर्वक सत्कर्म करचे ताका आर्जव म्हणटाची. आचार्योपासनम ज्ञानंगेल सेवा करचे. मागीर शौच शौच म्हळ्यार देहाक म्हळ्यार तिका शौच दंत धावन सकट करून बाह्य शुद्धी करचे. हे मान शौच न्ही रागद्वेषादी सोडचे ते अंतशौच म्हणून म्हणटा. तसल्यार बाह्य आनी अभ्यंतर दोन्ही शौचय केल्यार ताका शौच म्हणटाचे. आनी स्थैर्य भंय आसता कोप आसता मनोनिग्रह आमगेले वता भंयान. तसल्यार हे भंय क्रोध आसनाशी स्वधर्म भंय क्रोधान आमगेले स्वधर्म सोडनाशी कोण रावता पळय तांकां स्थैर्य आसता भारी म्हणटाचे. मागीर प्रयत्नपूर्वक मनोनिग्रह आत्मनिग्रह आनी सर्व बाह्य विशयांतो शब्दरूप रसगंध स्पर्शांतू आसक्ती सोडचे. अक्का इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणचे. मागीर अनहंकार मेगला कसले चांगो गुण्णा जाल्यार आस म्हूण लेखून घेवन दाखोवन घेवचेच पळय ताका अनहंकार म्हणचे. दाखोवन घेवचे न्ही दाखोवन घेवच्याक अहंकार म्हणचे. अनहंकार म्हळ्यार मेगलानातील गुण मेगला आस म्हूण लेखूक ना ते अनहंकार. मागीर अनुदर्शन अंग म्हणले पळय अनहंकार दुःख दोष अनुदर्शन दुःख दोष अनुदर्शन म्हळ्यार जनन मरण जरा व्याधी ह्या पुराय निमती दुःख येता आमकां वैवे. म्हाका जनना दुःखस मरणा दुःखस जरा व्याधी दुःखस म्हणून निरंतर आमी उडगास कोरून घेवची जाल्यार ते अनुदर्शनम ते इत्याक ते मागीर देवाल ज्ञानसाधने पूरक म्हळ्यार हे पुराय आस जाल्यार देखून आमी जाल्यार तितलें वग्गी ज्ञानसाधन करून घेवका म्हण सांगून लेखता पळय तशें दुःख दोश अनुदर्शन म्हणून म्हणचे. मागीर असक्ती 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 म्हळ्यार मोहराहित्य सती सुत घर आदी विशयांतू आमकां अति आसक्ती ना अशें रावचें ते असक्ती म्हणटाचे. मागीर अनभिश्वंग आसक्ती ही अनभिश्वंग पुत्रदार ग्रहादिषु कळ्ळें. नित्यं च समचित्तत्वम सुख दुःखादी द्वंद्वांतू समान जावनसचे. तशी मागीर इष्टानिष्ट उपपत्तीशु म्हाका चांग मेळ्ळ्यार संतोष जेवचे वायट मेळ्ळ्यार कश्ट जेवचे उपपत्ती म्हळ्यार मेळचे. हे पळय नानशास्त्राक समचित्तत्व म्हूण म्हणटाचे. हे 20 कळ्ळें. मागीर आनीकेस हांगा मयीच अनन्ययोगेन भक्ती ही अव्यभिचारणी हें पळय सांगून देव सांगता कसलें म्हळ्यार मयीच अनन्ययोगेन भक्ती अव्यभिचारिणी म्हाका मेगेल वैरीची भारी स्थिर भक्ती कोण करता की अव्यभिचारिणी भक्ती म्हणचे. मागीर विविक्त देश सेवित्वम रती जनसंसदी दुर्जन सहवास करूनच विविक्त देश सेवित्वम म्हळ्यार पवित्र स्थळार आसचे दुर्जनांगेल सहवास सोडचे. मागीर अरथी जनसंसदी केन्नाय जनाल मध्ये आसल्यार कांय न्ही कांय वायटाच्या हांगा उलयत रस्ताची कसले करटिकांती तर रस्ताची ताचे खातीर अरथी जनसंसदी एकल्यान आसल्यार आसना. विविक्त देश सेवित्व म्हळ्यार एकल्यान आसचें एकांतर आसचें कोणाली सुद्दी नाका. तशी अरथी जनसंसदी कोणय नाका म्हाका म्हूण सांगून लेखून घेवचें. तशी आसल्यार हे पळय गुणशील मात्र म्हाका पावता म्हूण म्हणटा. मागीर सांगता अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यता नित्य परमात्माले ज्ञान मेळका म्हणून तत्पर जावन परमात्माले ज्ञाना खातीरच प्रयत्न करचे. मागीर अपरोक्ष ज्ञान मेळका 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 म्हणून चिंतन करचें केन्नाय कळ्ळें. कसं चिंतन करचें शास्त्र
प्रमाणशास्त्र पुरे वाजी तरसचे देवाल विशयांतूची मस्त आसक्ती दवरून घेवन असचे कळवा मागीर या पुरे ज्ञानसाधन म्हणून म्हणटाची हा ये अज्ञानम येदतोन्यता हाजे उपरट कसं कडस त्या पुरे अज्ञान म्हणून घेता ते ज्ञानसाधन नाही म्हणून वेद प्रणीतो धर्म अधर्म तद्विपर्यय वेदांत कसं चांगला परमात्मा पावन घेवची कशी म्हणून त्या पुरे धर्म अधर्म म्हणता विपरीत विपरीत म्हणाली या पुरे विषयाक उलटा आम्ही केल्यार ते अधर्म म्हणून जाता तरी हे 20 बघ चांगला पडा अदंबित्व अमानित्व सगळं हे अर्थ करून घेऊ का आणि हे साधन करून घेऊ का इतकी कतीर म्हणून सांगून परमात्मा चारा श्लोकांतू सांगता कळवाय आता परमात्मान सांगल्या म्हणून तर आम्ही ऐकल कुठले आमकां परोक्ष ज्ञान मेळटवें ना परमात्मान कसं सांगला ते पावच्याक साधन कर का आम्ही साधक जाऊ का तशी हे साधन कंचे म्हळ्यार यांची 20 विषय कळवा तरी ते साधन कोर का जाल्यार हे पुरे सम अर्थ करून घेवन साधन कोर का म्हणून म्हणलें परतत्व कसलें म्हणून परतत्व कसलें परतत्व म्हळ्यार परमात्मा कसलें तो कश्यस म्हण सांगून सांगता पळय परमात्मा सच यो यत् प्रभावश्च तत्समासीन मे शृणू म्हूण सुरवेकतान सांगला नवे आव संक्षिप्त जावन तुका सांगता म्हूण सांगून आतां ते परब्रह्म कोण म्हूण कळवें आतां ताणें म्हणिल्लो कृष्णान आवच परब्रह्म मेगल विशय सांगता म्हूण ते सांगना अशें ताणें त्या परब्रह्म म्हळ्यार वस्तूचे विशय हांव तुका सांगता म्हूण कळ्ळें ही ताका म्हळ्यार आव म्हूण सांगला जत्वे सुरवे ताका परमात्मा स्वरूप कसं म्हणून कळका नवे परमात्मा म्हणून सांगला तामकां परमात्माले ज्ञान आसता म्हूण आमी लेखतात न्ही जावन ज्ञान कसं म्हळ्यार देशतः कालतः गुणतः परिपूर्णः देशतः कालतः गुणतः बृहत म्हळ्यार हे देश काल गुण आदुकून पूर्ण जावन आशिल्लो देशतः कालतः गुणतः बृहत ताजे पशी वैरचो म्हूण म्हणल्यार तो कोण म्हळ्यार तो विष्णूची कृष्णूची तशें जाल्यार परब्रह्मी कृष्ण म्हूण जालें न्हय तशें जाल्यार आवच म्हूण सांगना नाशी गुणान सांगले कसं लेका म्हळ्यार आपण देशतः कालतः गुणपरिपूर्ण म्हूण कळल्यार मात्र तुका कळटा म्हूण सांग खातीर कळ्ळें आतां परमात्मा सांगता कसं न्ही सर्वतः पाणिपादम तत् सर्वतो अक्षि शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वम आवृत्य तिष्ठति सर्वतः पाणिपादम म्हळ्यार पळय सुरवेकची परमात्मा हे विभूती योगांत दाखयला कೈ पळिल्ला रे कೈ तागेले पायू हातू मात्ते सकड सुचे न्हय आतां कसं सांगता म्हळ्यार सर्व अवयवाई आतां आमी पांयान पांया काम करताची हातान हाता काम करताची ज्याला दाबा तशें न्ही तागेले सर्व अवयवांनी पुरे काम करता तो कळ्ळें सर्व अवयवांनी दोळ्यान करचें काम कानान करचें काम तोंडान करचें काम माथ्यान करचें काम सकड करता तो कळ्ळें सर्व अवयवांतूय कानान करचें कार्य कसं पळय आयकुचें तें सर्व अवयवांतूय जाता तशी इतक म्हण म्हळ्यार जगत्यांतू रूप जगत्यांतू अणु बृहत सर्व वस्तूंतूय तो आसनमय तशें जावन पुरे काम करूं जाता ताका सर्व इंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रिय विवर्जितः तशी सांगिल पळते असक्तम सर्व ब्रच्चैव निर्गुणम गुणभोक्त्रच पुराय विषय पुराय अवयवान ताका करूं जाता आनी वापस कशी असतो बहिरंतश्च भूतानां वय पळय सर्वेंद्रिय गुणाभासम गुणभोक्त्रच म्हूण म्हणली पळय म्हळ्यार सर्व इंद्रिय गुणाभासम सर्व इंद्रियांतू इंद्रियाचे विशय ताका गोतस ताजे गुण कसं न्ही शब्द रूप रसगंध स्पर्श ताजे विशय गोतस इंद्रिया निमती गोतशील विशय विंगड जेन्ना तिळसुचाकय ताका गोतस पुरे जेन्ना तिळसुचाकय गोतस जाल्यार आपण प्राकृत इंद्रिय नातिलो पुण्य पाप लेप नातिलो सर्व नाश करू जावची तसलो प्राकृत गुण नातिलो तशें जावन ताका निर्गुण म्हणचे मागीर गुणभोक्त्रच अप्राकृत ज्ञान आनंदादी गुण भोग करतलो तशें ताका म्हणचे मागीर बहिरंतश्च भूतानां अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् अविज्ञेयम दुरस्थम चांतिके तत् म्हळ्यार
तो सर्व बहिरंतश्च भूताना सर्व प्राणीचे बाहेरी भितरी पुरेकडे नस सर्वज्ञत्वादी सर्वज्ञ इत्यादी गुण तका असं पण सर्वज्ञ सर्वोत्तमत्व सर्व सर्व प्रेरकत्व कळवे आम्ही देवाक सर्व नियामको सर्वांतर्यामी तशी सकड म्हणटा पळय हे पुरे गुण तक्कस कोणाक देवाकस तशी सूक्ष्मत्वात अविज्ञेय बारी सूक्ष्मशील देखून आमगेले प्राकृत इंद्रियान ताका अर्थ करून घेवचे जायना मात्र न्ही दूरस्थम शांतिकेत येत सर्वत्र व्याप्त जावन आशिल्लो तो दूर यस म्हूण लेखूं येत लागीं यस म्हूण लेखूं येत तशी मागीर सांगता अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम भूतभर्त्र च तज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णु च म्हळ्यार कशें देव विंगड विंगड जिवांतू विंगड विंगड जावन आसना तो तशें ताका अविभक्त म्हणचे कळ्ळें आमी मांत लेखचे कोणें अज्ञानी जनान लेखचे तो विंगड विंगड जिवांतू विंगड विंगड जावन आसत जाल्यार ताणीच म्हणली न्हय पंडिता समदर्शिनः तांणी कशी लेखताची पूरयंत परमात्मो एक लेख आसता म्हूण सांगून अज्ञानी जनांक विंगड विंगड जावन तो दिसता कळ्ळें आनी हांगा सांगले पळय भूतभर्त्र सर्व प्राणीक धारण करतलय तोची तज्ञेयम ग्रसिष्णु प्रभविष्णुच्या धारण करता पोषण करता ग्रसिष्णु प्रभविष्णु म्हळ्यार प्रलय कालांतू सर्व संहार करता सृष्टी कालांतू सृष्टी करता मागीर ज्योतिषामपि तज्ज्योतिः तामसा परमुच्यते तमसा परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य दिष्टितं सूर्य ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परस्तात् म्हळ्यार सुरवेक सांगला न्हय तमसः परस्तात् म्हणून म्हळ्यार सूर्य इत्यादी उजवाड दिवचे ज्योती म्हणटा सूर्यो चंद्रू नक्षत्र हांकां पुरे अग्नी हे पुरे उजवाड दिवचे शक्ती म्हणटाच त्या उजवाड दिवची शक्ती काही उजवाड दिवची तसल एक विशेषत दिवची कोणें परमात्मान तशें जावन ताका तमसः परस्तात म्हणचे तमसा म्हूण म्हळ्यार कसं न्ही मृत्यू अज्ञान परस्तात तांतूं तुकून तो दूर आशिल्लो म्हूण सांगून तशी ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं ज्ञानरूपय तोची ज्ञान ज्ञेय ज्ञेय तोची कळ्ळें म्हळ्यार तोची ज्ञानरूप आमकां अज्ञानीक ज्ञान मेळका जाल्यार ज्ञेय एक जावका न्हय कोणाल ज्ञान जावका तेच तोची ज्ञेय कळ्ळें आनी कसं म्हळ्यार ज्ञानगम्यम ज्ञानगम्यम म्हूण म्हळ्यार कोण ज्ञान पावच्याक प्रयत्न करता की ताका गम्य म्हळ्यार एंड ज्ञान तोची ज्ञानींक पुराय गम्यस्थान तोच म्हळ्यार कोण ज्ञान पावल्याच की तांणी पुराय तागे लागींची वच्चे म्हणून आनी सर्वस्य हृदि दिष्टितम सर्व जनाले हृदयांतू तो सूक्ष्म जावन आस एक बिंदू मात्रारी आस म्हूण म्हणटा इति क्षेत्रम तथा ज्ञानम ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्तः एतद् विज्ञाय मद्भावायोपपद्यते इति क्षेत्रम तथा ज्ञानम म्हळ्यार अशी कोण क्षेत्राच कार्य ज्ञान ज्ञेय ज्ञान साधन ज्ञान जावका जाल्यार कसल विशय सकट जावका हे पुरे तुका संक्षिप्त जावन सांगला कोण हे अर्थ करून घेत की कोण तो मद्भक्त विंगड जन नाका न्हय परमात्माल भक्ता मात्र जावका मद्भक्त एतत् विज्ञाय मिगेल भक्तो जावन आशिल्लो हे पुरे मना व्हरून घेवन तो मद्भावायोपपद्यते मुक्ती पावच्याक अर्ह जाता म्हूण सांगून आतां वापस प्रकृती पुरुषांगेल ज्ञान दिता पळय प्रकृतीं पुरुषं चैव विद्धि अनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान आतां प्रकृती म्हळ्यार कसं न्ही म्हूण सांगता पंच सुरवेक सांगला न्हय पंचमहाभूत पंच इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 15 ಜಲ್ನವೆ ताजे नंतर पंच तन्मात्रा 20 ಜಲ್ನವೆ मागीर अहंकार मन बुद्धी चेतन हे पुरे मेळणू 25 तत्व म्हूण लेखचे आनी जीव हे पुरे जीव म्हळ्यार आत्मा हे पुरे अनादीची कळ्ळें मागीर विकारांश्च गुणाश्चैव आतां अनादींतू चेतन प्रकृती येता अचेतन प्रकृती येता दोन्ही अनादीची आनी पुरुषालांतू प्रकृतीं पुरुषं चैव म्हणान
प्रकृतीलांतू चेतना प्रकृती अचेतना प्रकृती दोन्ही विध दोन्ही अनादी. पुरुषालांतू जीव परमात्मा दोन्ही विध दोन्ही अनादीची कळवा. आणि इच्छा अंग म्हणणं विकारांच्या गुणाचे विधी प्रकृती संभवान इच्छा आदी कार्य सत्वादी गुणकार्य दोन्ही प्रकृती इंजावची कार्य ते कळवा. म्हळरी प्रकृती तुला सत्व गुण सत्व राजस तमोस गुणा निमती ते मनीषो कार्य करता म्हणून सांगून लेखो का कर्म करता. आता शरीर आणि इंद्रियाक प्रकृतीची कारण म्हणून सांगतो तो कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषा सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. म्हळरी जीव तक्का कर्मयोगाचे रहस्य गोतना अज्ञान असतं तक्का त्याच्यानं तो बंधक कर्म करता. बंधक कर्म म्हळ्यार कळवे कर्म करतना आम्ही परमात्मा समर्पण करनाशी करचे एक फलापेक्षेन करचे ते एक अन्य कसं म्हळरी कर्म कसल म्हूण कळना नशी करचे हे पुरे कसं म्हणटा छाका अज्ञानानं करचे कर्म हे परे बंधक. बंधक म्हळ्यार वापस वापस आमकां जन्म येता तशें बंधक कर्म करच्यो पुरुष वापस वापस शरीर इंद्रिय संपादन करता म्हळ्यार वापस वापस ताका विंगड विंगड शरीर मेळटा. तसले बंधक कर्म करचें कारण कोण प्रकृती अभिमानिनी दुर्गादेवी म्हणटाची कळवा. ही ताका म्हळ्यार आतां श्रीदेवी भूदेवी दुर्गादेवी प्रकृतीक अभिमानिनी तन्नी म्हळ्यार श्रीदेवी सत्व प्रकृतीची अभिमानिनी जाल्यार भूदेवी राजस प्रकृतीची तमो प्रकृतीची अभिमानिनी कोण दुर्गादेवी. ह्या दुर्गादेवी आणि तामस राजसिक कर्मानिमती कर्मबंधन जाता. सात्विक कर्मांतू कर्मफलापेक्षना तील दिकून कर्मबंधन जायना. तसल्यार ती प्रकृती अभिमानिनी दुर्गादेवी ती कसं करता जीवाक अज्ञान करयता. अज्ञान हाडोन जिवा निमती बंधक कर्म करयसिता. ते बंधक कर्म केल्ले दिकून वापस एक शरीर इंद्रिय मेळटा. ते शरीर इंद्रिया मुखांतर सुख दुःखादी जीव भोग करता कळ्ळें. तशी आतां तसल्यार तिणे बंधक कर्म करोन ते करोचे दुर्गादेवीन जाल्यार शरीर दिवचे देवान ते शरिरा मुखांतर सुख दुःखादी भोगसूचे देवान कोणे नारायणान. तशें जावन आतां सुख दुःखाचे अनुभवांतू कळवे अनुभव करू जेवचे चेतन कोणास जिवाक. तशें जावन तो जीव कर्त्र म्हणून घेता. म्हणून आतां जीवान कसकसल कर्मबंधा निमती कसकसल अनुभव करतो तो म्हणल्यार हांगा सांगता पुरुष प्रकृतिस्थ ही भुंगते प्रकृतीजान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसो. म्हळ्यार जीव कसो जाता प्रकृती निमती निर्माण जाल्ले देहांत असतो तो न्हय. आनी प्रकृती निमतीची ताण कस की प्रारब्ध कर्म ताजीन आयिल्ले सुख दुःखादी भोग करता तो. आतां जिवाक सात्विक राजसिक तामसिक हे तिनी गुणाचे संगा निमती म्हळ्यार तिनी गुणाचे संबंधा निमती सद असद योनी जन्मसो तो उच्च नीच योनींतू जन्म घेता. म्हणून मागीर वपास देव सांगता उपदृष्टा हनुमंताचे भरता भोगता महेश्वर परमात्मेती चाप्युक्तो देहे अस्मिन् पुरुषा परा. पळय उपदृष्टा हनुमंताचे हे देहांत सुचो परमात्मा तो जीवा दुखून भिन्न सुचो तो सर्वोत्तम तो सर्व गुण परिपूर्ण जाल्यार जीवान करचे सर्व कर्म म्हळ्यार व्यापार म्हणजे शरिरा व्यापार तर पळयता उपदृष्टा पळयता हनुमंताचे ते अनुमोदन करता म्हळ्यार तूं केलें समज म्हूण न्ही हागेल करीन हें काम देंवचें आशिल्लें तागेलें अमकें चुकीन हें काम ताणें वायट काम करता आशिल्लें तागेलें अमकें चांगान ताणें हें चांग काम करता आशिल्लें हें अनुमोदन म्हणजे अनुमोदन शिवाय तूं कर रे वायट तूं कर रे चांग म्हणून तशें न्ही. आतां अपास कसल कर्म जाता ते आलोचना करता आसता परमात्मा. आतां ताणें हें पळय कर्म केलें हाजे निमती अनेक जन्माक कसल सकडी कर्म तागेले निमती जाता. म्हूण तशी सर्व कर्मां करयतलय तोची सार भोगतूय तोची. अन्य कसं म्हणला ब्रह्मादी देवतेंकय तो पोषकू अपरिमित शक्ती ताका आशिल्ली देखून महेश्वर म्हणून म्हणटात ताका. परमचेतनूय तोची परमात्मेती चाप्युक्तो देहे अस्मिन् पुरुष परः म्हूण सांगून
परमात्मा सांगता या कोणाक कळला य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतींच्या गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयो अभिजायते म्हणारे य एवं वेत्ती पुरुष जीव आणि परमात्मा या दोन बगे पुरुष पराप्रकृती म्हणलेले दोन विधाची प्रकृती त्या परिपूर्ण जावन कोण म्हळ्या प्रमाणशास्त्रा निमती त्या परिपूर्ण जावन अशीची म्हूण सांगून कोण अर्थ करून घेता की तांकां अपरोक्ष ज्ञान मेळटा. एक पंथा अपरोक्ष ज्ञान मेळ्ळे कळ्ळें जाल्यार सर्वथा वर्तमानोपि न स भूयो अभिजायते. एकच पंथा वर्तमानांतू म्हळ्यार अपरोक्ष ज्ञान मेळ्ळा कसं की एक प्रारब्ध वशात अधर्म मार्गार प्रवृत्ती केल्यार वापास संसारांतू जन्म येनाची मोक्ष पावताची. आमी भरत चक्रवर्तीले एक प्रारब्धान ताणीक जिंके वैरी मोह पाविल तो ताका चरम जन्म आशिल्ले जाल्यार मोह पाविल दुखून वापस एक सांसान दोन जन्म घेवका जाले जाल्यार तांतूय तो अधर्म मार्गार वच्चे कळ्ळें. तशें तो वग्गी मोक्ष पावलो म्हूण तशी आमी उडगास करून घेवेत. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् केचित् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे म्हूण कळ्ळें. आतां विंगड साधक देवाक कशी पळयताची म्हूण ध्यानेन आत्मनि पश्यन्ति. ಕೆಲವು जन ध्यानेन आत्मनि पश्यन्ति कळ्ळें. ध्यान करूक कोणा साध्य आस तांणी परमात्माक ध्यानांतू पळयताची. मागीर ಕೆಲವು जन श्रवण मनन सकट करून ध्यान साधन करून परमात्माक पळयताचे. ಕೆಲವು जन अपरोक्ष ज्ञानान ध्यानान पळयताचे. ಕೆಲವು जन श्रवण मनन करूं जायना तांकां तांणी कर्मयोग म्हळ्यार निष्काम कर्म करून देवा पावताची. ಕೆಲವು जन ज्ञान ध्याना निमती देवा साक्षात्कार करून घेताची. मागीर ऋषी तांणी परे कशी म्हूण म्हळ्यार तांणी तांगेले साधनेन परमात्माक अर्थ करून घेवन मनान ध्यान करून हृदयांतू ताका पळयताची. मागीर ಕೆಲವು नारदादी ऋषी पुराय आसाची तांणी कशी म्हूण म्हळ्यार तांणी तांगेले देहा भितर मान्नी भायरी तांकां पळोवचें जाता. देवते तांगेले साधनेन तांकां ध्याना सहाय जावका म्हूण ना. परमात्मान तांगेले वयर अनुग्रह केला ताणें निश्चित आसलें. तांणी परमात्मा तांगेले भितरी भायरी पळयताची कळ्ळें. ಕೆಲವು राय अश्वमेधादी कर्मनी करून म्हळ्यार यागनी करून तांणी तांगेले पाप कळून घेवन श्रवण मनना निमती सदा परमात्मा स्मरण करता ताका पळयताची. अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्य उपासते तेपि च अतितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः म्हणलें. आनी ಕೆಲವು जन ज्ञान अधिकारी कोण आसच्या पुरो ऋषींगेले विशय सांगले देवर्षींगेले विशय सांगले देवतेंगेले विशय सांगले आनी ज्ञानाचे अधिकारी कोण म्हळ्यार मनुष्योत्तम तांणी देवा पुरती जावन अर्थ करून घेवचे असमर्थ तांणी कळ्ळें. जाल्यार ज्ञानींगेल निमती देवाला विशय श्रवण करताची ध्यान करूं शिकताची उपासना करताची. मागीर तांणी निजावन मस्त व्हड साधन करचें जायना नातिले जन जाल्यार मस्त देवाल विशय श्रवण मनन निधी ध्यासन करून मृत्यू खंडित दांटवतात तांणी कळ्ळें. ते अपि च अतितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः आयकुनूची देवाल विशय ऐकूनूची मृत्यू दांटून घेताची. यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विधी भरतर्षभा हे भरतर्षभा भरतकुलश्रेष्ठा स्थावर आणि जंगम जड आणि चेतन जीव पळय त्या परी कसलच कडी कितले सकळी स्थावर जंगम जीव सृष्टींत तस ते पुरे क्षेत्र आणि त्या क्षेत्र त्या पुरे क्षेत्रांत मेळनस कळ्ळें. चेतना प्रकृतीनी परमात्माला संयोगानची जाल्लेले क्षेत्रज्ञाला संयोग म्हळ्यार प्रकृती क्षेत्र म्हणल्यार क्षेत्रज्ञ परमात्मा लक्ष्मीनारायणाले संयोगान प्रकृती पुरुषाला संयोगान सृष्टी जाल्लेले म्हूण म्हणटाची. नैनतलरी परमात्मान सांगच्या समयाध्यक्षेण प्रकृती ही सुयते सचराचरा म्हणून हांव सांगिल तशी ती प्रकृती सुयते सचराचरा सर्व चराचर जीवांक सृष्टी करता म्हूण. आतां परमात्मा सांगता समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यतु
अविनश्यंतम यह पश्यति स पश्यति म्हळ्यार सकल प्राणींतो पश्यन ही सर्वत्र सकल प्राणींतो अंतर्यामी जावन परमात्मो अस तो कशी अस सर्वत्र समावस्थितम ईश्वरम तो निर्दोष जावनस गुणपरिपूर्ण जावनस सर्वांतू समान जावनस म्हणून कोणाक कळतं पळय तो तागे ताणें वायट काम तो करना परमात्माला ज्ञान ताका येयला म्हणल्याक वायट काम केल्यार नरक आदी अनर्थ जाता ह्या प्रकारे कसलेय जायना नशी तो याती पराम गतीम ताका सद्गती मेळटा म्हण आनी प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वत्र या पश्यति तत् आत्मानम अकर्तारम स पश्यति पळय देवाक जीवाक मात्र दुःख देहनाशा दिसूचे देवा ना पळय जीव तांगेले पूर्व प्रारब्ध कर्माक अनुसार जावन सर्व कर्म परमात्मन करोचे आमगेल अंगान तसून आमगेले देहान आमगेल शरीरान जावचे सर्व कर्म परमात्मन करोचे म्हणून ताका अन्यकडे कोणेय ना अधिकारी ताका डायरेक्शन दिवच्या विंगड कोणेय ना म्हणून कोणाक कळटा परमात्मू सर्वज्ञ सर्वोत्तम सर्वांतर्यामी हे परे विशय कोणाक कळटा ताका ज्ञानी म्हणटाची कळवे अन्य कसं नाही म्हळ्यार कोणाक ह्या परे विशय गोत आसता आनी मिगेल करत कसले ना हांव असंत स्वतंत्र म्हूण सांगून कोणाक कळटा ताका देव पळोवचें मेळटा मागीर देव सांगता यदा भूत पृथक भावम एकस्तम अनुपश्यति तथा एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तथा परस्पर यदाभूत पृथक भाव भिन्न प्राणियो कळवे आता जवाल सृष्टींत पुरा एकले कसं ना एकादून एक भिन्न भिन्न असता जाल्यार सर्व भिन्न भिन्न परमात्माले भिन्न भिन्न अंश सर्व प्राणियो एकलो परमात्मा ताका आधार जावन कळवे इतले सकल भिन्न भिन्न प्राणियांक सृष्टी केलेले परमात्मानची म्हणून कोणाक कोण कळटा की आम्ही पुरे भिन्न भिन्न जावन आसल्यार आमगे सृष्टी करतलो एकलोची पालन करतलो एकलोची एकलो अधिकारी म्हूण ना सर्व जनाक एकलोची नियमन करतलो म्हूण सांगून कोणाक कळटा पळय तो मात्र परमात्माक पावता म्हूण म्हणटा अनादित्वात निर्गुणत्वात तत्परम आत्मा यमम व्ययम शरीरस्थोपि कमते न करोति न लिप्यते परमात्मा अनादि आनी तो त्रिगुणाक रहित जालोलो तशें ताका नाश ना देहाचो म्हळ्यार देहा भितर अंतर्यामी जावन आसा म्हण तो देहांत आसा जिवाल ओटू आसा जाल्यार जिवाक दुःख दोशादी दर्शन आसा जाल्यार परमात्माक ना परमात्मा अनादि जाला जीवूय अनादि जाल्यार परमात्मनी जिवात्म एकूनय कळ्ळें तशी तो पूरे करून सर्व कर्तारमपि न अकर्तारम सर्व कर्तारमपि विद्यमां न कर्तारम अव्ययम आ पूरे करतलोची जाल्यार हांव अकर्तार असी आनी हांव न करोति न लिप्यते हांव अकर्तार जाल्यार देखून हांव कसं केल्लें रे करना कसले करोच मात्र शिवाय म्हाका कसले कर्म लिंपन ना म्हणटा येता इत कशी ते म्हण सांगता येता सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते पळय आकाश सर्वगतम सर्व कडेन व्याप्त जावन आसा कळ्ळें आकाशांत मोड आसा जाल्यार मोड विंगडाची आकाश विंगडाची मोडा गुण विंगडाची कळ्ळें मोड पावस आडयता सकड करता जाल्यार आकाश ओटो जायना कळ्ळें आकाशात दुखून उदक देवना तशी आकाश सर्वत्र व्याप्त जावन आसल्यार तांचे ओटो सुचे पदार्थाचे गुणदोष तक ना की तशी परमात्मा सर्व देहांत आसूनय ते देहाचे गुणदोषाचे संबंध परमात्माक ना यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत एकलो सूर्यो तो सर्व जगत्याक उजवाड दिते की तशीची सकल क्षेत्रांत एकलो क्षेत्राधिपती कोण परमात्मा तो सर्व जिवा भितर आसून ते जिवा प्रकाश करयसिता प्रकाश करयसिता म्हळ्यार ते जिवाकरण साधन करयसिता म्हूण सांगून आमी लेखूं येता क्षेत्रज्ञ
योः एवम् अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यांती ते परां तश्चावनो फळे या प्रकार क्षेत्राविषयी म्हळ्यार सगळं जगत या विषयी क्षेत्रज्ञ जावन आशिल्लो परमात्माल विशयी कोण मना व्हरून घेता की जेवो एक जीवात्मा जीवाचे विशयी लेखल्यार पिंडांडा विशयी लेखल्यार एक जीवात्मो ताका नियमन करून आसची परमात्माल विशयी कोण अर्थ करून घेता की आनी ह्या प्रकृती बंधना दुखून मोक्ष पावका जाल्यार आमी परमात्माला साधन करका म्हणून सांगून कोण लेखता की तांणी साधन करून परब्रह्माका पावताचे म्हळ्यार अर्थात मोक्ष पावताचे म्हणून तशी क्षेत्रज्ञाल ज्ञान ह्या अध्याया मुखांतर परमात्मान अर्जुनाक सांगले क्षेत्राक आनी क्षेत्रज्ञाक भेद आस परमात्मुची हे सर्व जनाकय भवपाशा दुखून भवपाशा दुखून मोचन करून मोक्ष दितलो आनी अमानित्व दंभित्व म्हणून सांगिल्ले ते 20 गुणय मोक्ष साधन म्हणून कोणाक कळटा पळय ताका परमात्मो तागेल साक्षात्कार दिता म्हणून सांगून क्षेत्र क्षेत्रज्ञ योगान सांगले आनी गुणत्रय विभाग योग पैते दिसाक आमी पळय आज सांगील सर्वय परमात्माले चरणारविंदाक तशीच मुख्य प्राणाल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृति हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।